एक वेळ तुम्ही ही पनीरची भाजी घरी बनवली, तुम्ही दुसरी पनीरची भाजी अजिबात बनवणार नाही। जेव्हापासून हे हैदराबादी पनीर मी घरी बनवला आहे तेव्हापासून माझं मन करत नाही की पनीर मी मखनी ग्रेव्ही मध्ये बनवू। हैदराबादी पनीर दिसायला खूप छान दिसते आणि खायला खूप चवदार लागते, चविष्ट लागते आणि दिसायला एवढं छान दिसते। आणि आजची हैदराबादी पनीरची भाजी खूप जास्त चटपटीत असेल, मसालेदार असेल आणि खायला सुद्धा खूप टेस्टी असेल। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत हैदराबादी पनीर रेसिपी। तर सर्वात आधी आपल्याला इथे एक पाव म्हणजेच 250 ग्रॅम पनीर असं क्यूबच्या आकारात कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी काही पालक, पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीर घेतली आहे। त्याचबरोबर 4 कांदे, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 1 गड्डी 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। पनीर शॅलो फ्राय करण्यासाठी मी तवा गॅसवर गरम करून घेतला आणि त्यावर थोडं तेल टाकून त्यामध्ये पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहे। या पद्धतीने पनीर आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पनीर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। पनीरला आपल्याला एकदम छान असं क्रिस्पी करायचं आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता। त्यानंतर हे पनीर काढून घेऊन थोडंसं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आपल्याला हे पनीर त्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पनीर चिवट होणार नाही। आता गॅसवर एक पॅन ठेवून घेतला, त्यामध्ये एक मोठी पळी भरून तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झाल्यावर यानंतर आपण ज्या काही भाज्या घेतल्या आहेत त्या एक एक करून या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान फ्राय करून घेणार आहोत। सर्वात आधी आपण इथे आलं, लसूण आणि कांदा टाकून 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊ। आजची ही हैदराबादी पनीरची जी भाजी आहे ती आपण बिना टोमॅटोची बनवणार आहोत, पण या ग्रेव्हीची टेस्ट इतकी छान असणार आहे, तुम्हाला खाल्ल्यानंतर मजा येईल। कांदा, हिरवी मिरची छान फ्राय झाले आहे। यानंतर यामध्ये 1 मुठ्ठी पुदिना, काही पालकाची पानं घेतली आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। ही सुद्धा यामध्ये छान आपण फ्राय करून घेणार आहोत। फ्राय केल्यामुळे यातला सुद्धा कच्चेपणा निघून जाईल आणि ते खायला छान लागेल। हे सुद्धा आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे काढून घेऊ आणि गार करून घेऊ। गार होईपर्यंत पुढची प्रोसेस बघू। इथे मी 1 कप दही घेतला आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा भाजलेल्या जिरेची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा मिरेपूड आणि 1 चमचा मीठ। मी इथे संपूर्ण भाजीचं मीठ घालून घेतलं आहे। आता हे छान दही आपल्याला या मसाल्यांसोबत फेटून घ्यायचं आहे। दही छान फेटल्यानंतर आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि इथे आपण भाजून घेतलेले कांदा, लसूण, हिरवी मिरची गार झाले आहेत। आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊ। आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलं आहे। आता हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ। इथे आपल्याला मसाला वाटताना पाण्याचा फार कमीत कमी वापर करायचा आहे, नाहीतर मसाला शिजवताना त्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात। ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। यानंतर मी गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतला आहे। इथे आपल्याला तेलाचा कमी वापर करायचा आहे। त्यानंतर काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे। 4 लवंगा, 4 ते 5 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या विलायच्या, तेजपान, 1 चमचा जिरं, 1 काळी वेलची आणि 2 सुक्या मिरच्या। हे मसाले फ्लेवर सोडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। यानंतर हैदराबादी ग्रेव्हीची जी पेस्ट बनवून ठेवली आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये काही टाकायची गरज पडत नाही, फक्त एक लक्ष द्यायचं आहे की मिक्सरला आपण ज्यावेळेस ही ग्रेव्ही फिरवतो तेव्हा आपल्याला पाण्याचा खूप कमीत कमी वापर करायचा आहे, कारण ग्रेव्हीमध्ये जर पाणी जास्त असलं तर मसाल्याचे शितोडे उडतात। तुम्ही बघू शकता इथे मी खूप कमी पाण्याचा वापर केला म्हणून मसाल्याचे अजिबात शितोडे उडत नाहीयेत। ही ग्रेव्ही मी कमीत कमी 10 मिनिटं शिजवून घेतली आहे आणि झाकण ठेवून पुन्हा 1-2 मिनिटं छान शिजवून घेतली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या ग्रेव्हीचं मॉइश्चर खूप कमी झालं आहे। आता यामध्ये जे आपण दही फेटून ठेवला आहे ते घालून घेणार आहोत। दही घालताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे किंवा मग गॅस बंद करायचा आहे, कारण गॅसची फ्लेम हाय असेल तर दही फाटण्याची
भीती असते। या ग्रेव्हीसाठी जे दही आपण वापरणार आहोत ते दही आपल्याला आंबट घ्यायचं नाही आणि दही फ्रेशच घ्यायचं आहे। सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मी हे 8 ते 9 मिनिटं छान असं परतून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे। आता यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी फ्रेश क्रीम घालून घेणार आहोत। इथे मी घरातल्याच दुधावरची साय घालून घेतली आहे। तुम्ही अमूलची किंवा इतर कुठल्याही ब्रँडची फ्रेश क्रीम घालू शकता। हे क्रीम घातल्यानंतर आपल्याला हे मसाले पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून परतून घ्यायचे आहेत। मधामधात झाकण काढून आपल्याला ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे, नाहीतर खालून ग्रेव्ही लागू शकते। तुम्ही बघू शकता इथे आपल्या ग्रेव्हीने छान असं तेल सोडलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली ग्रेव्ही किंवा मसाला छान असा दाणेदार झाला आहे आणि आपल्या मसाल्याला तेल सुद्धा खूप छान सुटला आहे। यानंतर मी इथे 1 वाटी गरम पाणी घालून घेणार आहे। मी मिक्सरचं भांड धुवून तेच पाणी गरम केलं आहे। आता हे यामध्ये मिक्स करून घेऊ। आधी मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे, त्यानंतर पुन्हा राहिलेलं पाणी घालून घेणार आहे। हे पाणी आणि ग्रेव्ही छान मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही छान शिजून घेणार आहे। आता 2 ते 3 मिनिटं झालेत, आपली ग्रेव्ही छान शिजली गेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी खूप छान आपली ग्रेव्ही इथे बनून तयार झाली आहे आणि तेल सुद्धा छान वर आलं आहे। नंतर आपल्याला हे जे पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते या ग्रेव्ही मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला छान एक वेळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा एक वेळ झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायची आहे, म्हणजे ग्रेव्हीतील फ्लेवर आपल्या पनीर मध्ये छान येईल। हैदराबादी पनीरची जी ग्रेव्ही असते ती थोडी घट्टसर असते, पण तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंफार पाणी कमी जास्त करून घेऊ शकता। तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी असेल तर ते इथे हातावर क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेला यानंतर आपण यावर लाल मिरचीचं तेल बनवून घेतलं आहे ते वरून घालून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी फ्रेश क्रीम। यामध्ये आपण जो लाल मिरचीचा तडका घालतो त्यामुळे याची टेस्ट अजून छान वाढते। इथे आपली हैदराबादी पनीरची रेसिपी बनवून तयार आहे। तुम्हाला माझी आजची हैदराबादी पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।